देगलूर तालुक्यातल्या सांगवी बोरगाव इथल्या माधव गुंडुरे यांचं शिक्षण जेमतेम 10वी पर्यंतच झालंय। त्यांच्याकडे अर्धा एकर शेती असल्यानं त्यातून फारसं उत्पन्नही मिळत नव्हतं। त्यामुळं ते किराणा दुकान चालवून उपजीविका करत होते। मात्र किराणा दुकानातूनही फारसं उत्पन्न मिळत नव्हतं। त्यामुळे त्यांनी शेतीला पूरक असलेला दुग्ध व्यवसाय करायचं ठरवलं। इकडून तिकडून पैसे गोळा करून एक म्हैस विकत घेतली आणि दुग्ध व्यवसायाला सुरुवात केली। 20 गुंठे जमिनीमध्ये माझं काही भागत नव्हतं, त्यामुळे मी त्याला काहीतरी जोडधंदा व्यवसाय असं करावा असं ठरवित असताना भांडवल उभा कसं करायचं, त्यावेळेला मी एक म्हैस पुरतंच माझ्याजवळ भांडवल होतं। मी एक म्हैस त्याच्यातून खरेदी केली। कष्ट, प्रामाणिकपणा आणि चिकाटीनं त्यांनी दुग्ध व्यवसायाला सुरुवात केली। दुधाचा दर्जा चांगला ठेवल्यानं दरही चांगला मिळू लागला। पैशांची बचत करून आणखी एक म्हैस विकत घेतली। एका म्हशीपासून सुरू केलेला व्यवसाय उत्तरोत्तर वाढत गेला। आज त्यांच्याकडे 7 म्हशी आहेत। त्यामध्ये 2 मुरा, 1 जाफराबादी, 1 पंढरपुरी आणि 3 मराठवाडी म्हशी आहेत। मला एक हा व्यवसाय वाढवायचा आहे, म्हणून मी कोणती म्हैस ही पंढरपुरी जास्त देते का कोणती बिमार पडते, ह्यामुळे मी काय करतो 4-5 जातीच्या हे म्हशी मी मुद्दाम त्याच्यासाठी पाहण्यासाठी मी आणलेला आहे। मी लहान शेतकरी असल्यामुळं मला पुन्हा अजून हे होऊ नये त्यासाठी म्हणून हे 3-4चेही कोणतं दूध जास्त देते, बिमार का पडत नाही, कोणती हे होते, त्यामुळे मी हे निवडण्यासाठी अलग अलग जातीच्या अलग अलग म्हशी हे केलो। मी घोडेगाव बाजारून शनी शिंगणापूरून 2 म्हशी आणल्या, एक जाफराबादी आणि एक मुर्रा, आणि एक उदगीर बाजारातून मी पुन्हा हे पंढरपुरी म्हैस म्हणून उदगीर बाजारातून आणले, आणि गावरानी म्हैस हे देगलूरच्या बाजारामधून एक आणले आणि एक औरादच्या बाजारामधून हे गावरानी आपल्या मराठवाड्यातल्या म्हशी आहेत त्या म्हशी आणल्या। माधव गुंडुरे यांच्याकडे 2 म्हशी असताना ते स्वतः म्हशींचं व्यवस्थापन करत होते। मात्र आता व्यवसाय वाढल्यानं त्यांचा मुलगाही त्यांना मदत करतोय। तसंच म्हशींची संख्या वाढल्यानं जुना गोठाही अपुरा पडू लागला। त्यामुळे गुंडुरे यांनी सगरोळी इथल्या कृषी विज्ञान केंद्रांशी संपर्क साधला। कृषी विज्ञान केंद्रातील पशुवैद्यकशास्त्राचे विषय विशेषज्ञ डॉक्टर गजानन ढगे यांनी गुंडुरे यांना मुक्त गोठा पद्धत अवलंब करण्याचा सल्ला दिला। जुन्या गोठ्याचा उपयोग करत गुंडुरे यांनी 25x30 जागेभोवती गॅबियन जाळी, लोखंडी अँगलचा उपयोग करून 4.5 फूट उंचीचं कुंपण तयार केलं। जनावरांच्या वैरणीसाठी गव्हाण पिरण्याचा हौद कुंपणात बांधण्यात आला। दूध काढण्याच्या वेळा सोडून म्हशी या कुंपणात मोकळ्या असतात। मुक्त गोठा पद्धतीचा अवलंब केल्यानं दुधाच्या उत्पादनात 10% वाढ झाली आहे। तसंच म्हशींचं आरोग्यही चांगलं राहतंय। त्यासोबतच मजुरांच्या खर्चातही बचत झाली आहे। मुक्त गोठा पद्धत अवलंबल्यामुळं जनावरांची प्रकृती सुदृढ राहत आहे। यामुळं जनावरावर औषधोपचाराचा जो खर्च होणार होता तर तो खर्च 50-60% खाली आला, आणि ते सुद्धा एक फायद्याचीच बाजू ठरलेली आहे त्यांची। जनावरं नेहमी वेळोवेळी माझावर येतात, त्यांना व्यायाम चांगला मिळतो। त्यांच्या नेहमी सतत बांधून ठेवल्यामुळं जो ताण पडणार होता त्यांच्या मानसिक किंवा शारीरिक जो त्यांना ताण येतो तर तो ताणसुद्धा आता मुक्त गोठ्यामुळं कमी झालेला आहे। जनावरं गाभण राहतात। गाभण असलेली जनावरं त्यांना व्यायाम मिळाल्यामुळं त्यांची प्रसूती पुढे सुलभ होते। माधव गुंडुरे यांनी सगरोळीच्या कृषी विज्ञान केंद्रातल्या अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार फुले जयवंत आणि फुले यशवंत या जातीच्या चारा पिकांची लागवडही केली। चारा पिकासाठी कोणत्याही रासायनिक खताचा वापर केला जात नाही। गोठा धुतल्यावर वाहून जाणारं पाणी आणि मलमूत्र चारा पिकाला वळवण्यात येतो। त्यामुळे जनावरांना सेंद्रिय चारा मिळतो। सेंद्रिय चारा दिल्यानं म्हशींचं आरोग्य चांगलं राहतं। तसंच दुधाचा दर्जा चांगला असल्यानं मागणीत वाढ होते। एका म्हशीला 2 वेळेला सुमारे 30 किलो हिरवा चारा आणि 6 किलो वाळलेला चारा याची कुट्टी करून गव्हाणीत टाकली जाते। जनावरांच्या खाद्यावर खर्च कमी व्हावा यासाठी गुंडुरे यांनी जनावरांच्या पशुखाद्यात ॲझोलाचा समावेश केलाय। ॲझोलामुळे खनिज मिश्रण आणि आंबोणावरील खर्चात 25% बचत झाली आहे। खोदकाम केलं 10x6चे खड्डे, 6 फीट रुंदी, 10 फीट लांबी, अशा हिशोबाने 6 खड्डे आम्ही तयार केलो। 6 खड्डे तयार करून त्याच्यावर खाली प्लास्टिक अंतरलं। प्लास्टिक अंतरून 2 टोपले 4 टोपले माती आणि गाईचं शेण, जॅस्मिन फोर पावडर 100 ग्राम, 10 ग्राम असं खड्ड्याच्या प्रमाणे 100 ग्राम, पुन्हा सुपर फॉस्फेट असं मिसळून सर्व एकत्रीकरण काढून टाकून देऊन मी 3 किलो आझोला सगरोळी विज्ञान केंद्रातून आणलं, आणि त्या 3 किलो ह्या 6 खड्ड्यामध्ये थोडं टाकून दिलं, आणि तेव्हापासून आझोला माझं चांगल्या प्रकारे
जोमदार आला आणि चांगलं उत्पन्न मला त्याच्यापासून म्हणजे 100-200 रुपये पेंडावरचा खर्च वाचू लागला. गुंडुरे यांनी दुग्ध व्यवसाय शास्त्रीय पद्धतीनं केल्यानं यशस्वी ठरलाय. त्यांचा दिवस सकाळी 4 वाजता सुरू होतो. म्हशींना धुतल्यानंतर दूध काढण्यात येतं. दूध काढताना खुराक दिला जातो. खुराकात मका, ज्वारी, शेंगदाण्याची पेंड, सरकीची पेंड यांचा समावेश असतो. त्यानंतर म्हशी मुक्त गोठ्यात सोडण्यात येतात. त्यानंतर देगलूर इथं जाऊन घरोघरी दूध पोहोचवलं जातं. साहेब आम्ही 4ला उठतो, मुलगा आणि मी. मुलगा इथंच मुक्काम करतो, मी घराकडून येतो इथे 4:30ला मी येतो. मुलगा 4ला इथं उठतात. माणसं वगैरे शेण काढून सकाळी आम्ही म्हशी धुवतो. 4 ते 5 पर्यंत म्हशीचा सर्व कार्यक्रम धुवणं शेण काढणं सर्व होऊन जाते. मग 5ला आम्ही दूध काढण्यात बसतो. 5 ते 5:30 च्या दरम्यान आमचं दूध काढणं होऊन जाते. 5:30ला आम्ही इथून डब्बा घेऊन आमच्या घरी जातो. त्या रात्रचंही दूध हे दोन्ही दूध आम्ही मिसळतो. मग दोन्ही दूध मिसळलं की गाडीला लगे बांधलं की 6 इथून आमचं 5:45-6ला आमचं दूध देगलूरला जाते. सेंद्रिय दूध असल्यानं दुधाला मोठी मागणी आहे. दिवसाकाठी 7 म्हशींपासून 30 लिटर दुधाचं उत्पादन मिळतं. 50 रुपये प्रति लिटर या दरानं दुधाची विक्री करण्यात येते. दूध विक्रीतून त्यांना दररोज 1500 रुपयांचं उत्पन्न मिळतं, तर 500 रुपयांचा खर्च वजा जातो. दररोज 1000 रुपये याप्रमाणे त्यांना महिन्याला 30,000 रुपयांचं उत्पन्न मिळतं. 30 लिटर दूध जातो. कधी 29 जातो, कधी कोणती म्हैस कमी देते, कोणती जास्त, पण 30 लिटरचं आमचं हमखास दूध इथून जाते. 30 लिटर दूधमध्ये आम्हाला 1,500 50 रुपयाचा भाव देतात. आमचे गिराहक आहेत, त्या गिराहकांनाच भाव ठरलेले आहेत, आम्ही बी ठरलेलो नाहीत. आमच्या दुधाला बघून तेच भाव ठरले, 50 रुपये प्रमाणे आमचं दूध घेतात. मला 1,500 रुपये त्यांच्यातून भेटतात. 500 रुपये आम्ही कधी 400 येतो, कधी 300 लाईट बिलचं हे सर्व आम्ही काढून टाकून देऊन आम्हाला 1,000 रुपये रोजचं 1,000 रुपये प्रमाणे आम्हाला इथं मिळतात. माधव गुंडुरे यांनी दुग्ध व्यवसाय प्रामाणिकपणे केल्यानं त्यांचा व्यवसाय भरभराटीला आलाय. चांगल्या प्रतीचं दूध देत असल्यानं ग्राहकही समाधानी आहेत. फक्त अर्धा एकर शेत असलेले गुंडुरे दुग्ध व्यवसायामुळे सुखी आयुष्य जगतात. गुंडुरे यांच्याप्रमाणेच महाराष्ट्रातल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांनी शास्त्रशुद्ध पद्धतीनं दुग्ध व्यवसाय केल्यास त्यांनाही आर्थिक प्रगती साधता येणं शक्य होणार आहे. अंकुश सोनसळेंसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, नांदेड. अंकुश सोनसळे, साम टीव्ही, नांदेड.